मित्रांनो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे काय बोलतो. संपत तसा शांतच बसला होता. माझी पण त्याची काही जुनी ओळख नाही, आत्ताच जी जुजबी ओळख झाली होती तेवढीच, म्हणून मीही काही बोललो नाही. गावाच्या थोडं बाहेर गेल्यानंतर त्याने येऊन विषय काढला. तुम्हाला पोस्टमॉर्टम मधलं माहिती आहे का काही? म्हणजे अहो, मी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. काय करतात काय नक्की हे पोस्टमॉर्टम म्हणजे? काही नाही, बघतात की खरंच मृत्यू कशामुळे झाला ते. अच्छा. शी. पण काय अमानुषपणा हो. माणूस गेल्यानंतर त्याच्या शवाचं विच्छेदन करायचं. अहो पण तुम्हीच फॉर्म भरून दिलात ना? छे छे, मी नाही दिला, त्या आमच्या थोरल्या बंधूंनी दिलाय. बर, मला अंदाज आला. ते मागे जे दोघे जण भांडत होते त्यातला कोणीतरी एक असावा. पण मग तुम्हाला का नाही करायचंय त्यांचं पोस्टमॉर्टम? मला नाही इच्छा त्या गोष्टीची. अच्छा, बर. आता एव्हाना गाडी गावाची वेस ओलांडून बाहेर आली होती. रस्ता तसा सुनसान होता. संपतनी एकवार घड्याळाकडे पाहिलं तर मध्यरात्र उलटून चालली होती. आणि त्याला अचानक प्रश्न आला, काय हो, आपण चाललोय हॉस्पिटलला, पण आता होईल का पोस्टमॉर्टम? अहो संपतराव, ते हॉस्पिटल आहे, ते सुद्धा तालुक्याचं हॉस्पिटल. 24 तास सगळं चालू असतं. आणि ही तर तुमची इमर्जन्सी केस. हां, आता एक गोष्ट आहे, तुमच्या काकूचा अपघात झाला म्हणून पोलिसांची FIR पण करावी लागणार. हां, ते ठीक आहे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मला फक्त बॉडी कधी परत मिळेल हे सांगा. काय, आपण पोचलो की 2 ते 2.5 तासामध्ये पोस्टमॉर्टम होऊन जाईल, किंवा परत तुम्ही बॉडी घेऊन परत येऊ शकता. संपत फक्त हो म्हणला आणि तो शांत बसून राहिला. गाडीमध्ये कोणीच बोलेना. संपतनी गाडीची खिडकी उघडली तर सोसाट्याचा वारा वाहत होता. तो त्याला झोंबू लागला. थंडीचे दिवस, कडाक्याची थंडी पडली होती. ती बोचरी थंडी अधिक जाणवायला लागल्यावर त्यांनी परत गाडीची काच वर केली. आता एव्हाना गाडीतले मागचे दिवे मालवले होते आणि फक्त त्या अखंड रस्त्यावर त्या गाडीच्या हेडलाईटचाच काय तो प्रकाश. आणि पुढच्या केबिन मधला तो छोटासा बल्ब जळतच होता. त्या छोट्याशा बल्बमध्ये दोघे एकमेकाचा चेहरा सुद्धा जेमतेम बघू शकत होते. बाहेर बोचरी थंडी आणि गाडीमध्ये दोघे जण निशब्दपणे तो प्रवास करत होते. काही काळानंतर संपतला जाणवलं की आपण गाडीत दोघे नाही आहोत. त्याने एक वेळ मागे वळून पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. जनाबाईंची बॉडी तिथे नव्हतीच. गाडी थांबवा, त्याचे हे एकदम उद्गार ऐकल्यानंतर तो ॲम्ब्युलन्सवाला त्यांनी करकचून ब्रेक मारला. काय काय झालं काय? अहो, मागं बॉडी नाही आहे. काय? असं म्हणून तो ॲम्ब्युलन्सवाला मागे बघू लागला. तर खरंच मागच्या बेडवर जनाबाईंची बॉडीच नव्हती. ते दोघे पटकन गाडीतून उतरले आणि मागच्या बाजूला आले. अहो ॲम्ब्युलन्सवाले, लवकर दार उघडा. अहो हो हो हो, मला चावी तर सापडू दे. काही धांदलीतच त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांनी चावी शोधली आणि बाहेरचं कुलूप उघडलं. मागचा दरवाजा सताड उघडा ठेवला. दोघे त्या अंधारामध्ये शोधू लागले. काय नाही, इथे अंधार सुद्धा आहे. काय तुमची ॲम्ब्युलन्स हो, साधा लाईट पण नाही याच्यामध्ये. तो ॲम्ब्युलन्सवाला वर चढला आणि उजव्या बाजूच्या कोपऱ्यातलं तरी बटन टाकलं. तसा एकदम लख्ख प्रकाश पडला. एका अंधाऱ्या रात्रीत एखादा छोटासा काजवा टिमटिमावा तसा तो प्रकाश दिसत होता. अख्ख्या त्या भयान अंधारात त्या गाडीमध्येच तेवढा काही तो लख्ख प्रकाश पडला होता. दूरवर जर कोणी पाहिलं असतं तर खरंच त्याला असं वाटलं असतं की एखादा त्या गडद अंधारात एखादा काजवाच तिथे बसलाय. घ्या, हे काय, वरून बॉडी खाली पडलेली आहे. तुम्ही ना त्याला धड बांधली पण नसेल ती. चला या, आता मला मदत करा, आपण उचलून परत ही वर ठेवूया. तसा संपत वर चढला. त्यांनी जनाबाईंचे पाय धरले आणि त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांनी खांदे